नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. दाव लेखक आहेत शंकर पाटील. जुनी गोष्ट आहे माझ्या लहानपणी घडलेली. तेव्हा मी 7 वर्षाचा असेन. कारण पाडव्याच्या मुहूर्तावर नुकतेच शाळेत नाव घातले आणि मी इन्फंट्रीच्या वर्गात बसत होतो हे आठवते. त्या दिवसात मला एक विरंगुळ्याचे ठिकाण होते, ते म्हणजे आमच्या जनावरांचा गोठा. तिथे तासनतास माझे मन रमायचे. आमच्या घराला लागूनच हा गोठा होता. चांगली 15-20 जनावरे दावणीला होती. 2 बैलजोड्या, 6 म्हशी, 2 गाई आणि 3-4 वासरे असा आटाला होता. या गोठ्यात माझा एक सवंगडी होता. ज्या दिवशी माझे शाळेत नाव घातले त्याच दिवशी पाडव्याच्या मुहूर्तावर तो जन्माला आला होता. आमच्या ढवळ्या गाईने एका नामी खोंडाला जन्म दिला होता. त्याने त्याचे नाव ठेवले होते सोन्या. हा सोन्या अगदी आपल्या आईसारखाच होता. काळाबाळा. त्याच्या काळ्या रंगावर ते पांढरे ठिपके फार उठून दिसायचे. त्या काळ्या रंगाला एक छान लकाकी होती. रंदा मारलेल्या शिसवी लाकडावर तेल लावावे तशी ती दिसायची. त्यावर ते पांढरे शुभ्र ठिपके फार शोभून दिसायचे. खोंड फार चांगला होता. जरा कुठे खुंट झाले की लगेच कानटाव करायचा. त्याकडे टुकूर टुकूर बघत राहावेसे वाटायचे. मी जवळ गेलो की आपल्या पुढच्या 2 पायावर भार देऊन तो घाईघाईने उठून उभा राहायचा आणि आपली एवढीशी काटेरी जीभ काढून मी पुढे केलेल्या हाताला चाटू लागायचा. त्या स्पर्शातली ऊब मला अजून आठवते. लगळ लागणारी ती इवलीशी जीभ अजून डोळ्यापुढे येते. मग मी त्याच्या मानेखालची पोळ खाजवत उभा राहायचो. पोटाला मोठी बटणे लावावीत तशी दिसणारी त्याची ती नुकती उगवणारी शिंगे मला मोहित करायची. बोटांनी दाबले की ती मऊ लागायची आणि त्याची गंमत वाटायची. या सोन्याच्या गळ्यात गळा घालून मी तासनतास त्या गोट्यात रमून राहायचो. सोन्याची नी माझी छान गट्टी जमली होती. एक दिवस असा आला की माझ्या या सगळ्या आनंदावर विरजण पडले. दावणीचे बैल सोडून आमच्या या सगळ्या जनावरांना वडिलांनी राखोळी घातली. 10-12 वर्षाचा एक पोरगा रोज सकाळी येऊन गोट्यातली ही जनावरे घेऊन जायचा आणि संध्याकाळी दिवस मावळायला परत आणायचा. आमच्या गावाला लागून कडमकाईचा एक डोंगर होता. त्या डोंगराच्या आसपास अनेक ओढे नाले होते. दूरवर माळ पसरलेला होता. मृग चांगला पडून गेला म्हणजे ओढे नाले यांच्या दोन्ही काठांना चांगले हिरवे गार गवत उगवायचे आणि डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ हिरवा गार गालीच्या पसरावा तसा दिसायचा. गावची जनावरे दिवसभर या माळावर चरत असायची. राखोळी घातली की घरची वैरण कमी लागायची. आमची जनावरे ही दिवसभर या माळावर चरायला जाऊ लागली आणि दिवसभर गोठा रिकामा, भकास, उदास दिसू लागला. उगवलेला दिवस लवकर मावळेनासा झाला. जनावरे संध्याकाळी कधी परत येतात आणि माझ्या सोन्या मला कधी दिसतो असे होऊन जायचे. ही जनावरे कधी दिवसाबरोबर यायची तर कधी दिवस मावळून कडूस पडल्यावर यायची. एकदा दिवस मावळला तरी जनावरे परतली नव्हती. सोन्याची वाट बघत मी उंबऱ्यात बसलो होतो. एवढ्यात आईने कशाला तरी हाक मारली. मी आत गेलो. ती दिवाबत्तीची तयारी करत होती. कंदिलाची काच पुसता पुसता ती म्हणाली, "बाबा, त्या डब्यातले बाटलीभर राखेल तेवढं काढून घे." मी या कामाला लागलो आणि बाहेरच्या अंगणातून राखोळीच्या पोरांची हाक आली, "पाटलीनबाई, जनावर आली हो, सगळी दावणीला बांधा." "मी जातो हो." बसल्या जागेसनं आई मोठ्याने म्हणाली, "जा बाबा जा, बांधतो आम्ही." 7-1 तास सोन्याला बघण्यासाठी हातातलं काम तिथेच सोडून मी धावत बाहेर गेलो आणि पळतच गोट्यात शिरलो. दिवसभर चरून पोटे टुम्म करून आलेली जनावरे आपापल्या जागेवर जाऊन शांतपणे दावणीला उभी होती. कोणी डोळे झाकून रवंत करत होती. माझ्या सोन्या मात्र मला तिथं कुठंच दिसत नव्हता. "सोन्या, सोन्या" अशा हाका मारूनही बघितल्या. एका हाकेला धावत येणारा सोन्या कुठे गडपच झाला होता. सबंध गोठा मी 3-3दा पाहिला. चाऱ्याजवळचा आडोसाही बघितला. सोन्या गोट्यात नाही हे बघून छातीत धडधड सुरू झाली.
बाहेर कुठे रेंगाळलाय का हे तरी पाहावे म्हणून मी घाईने गोट्यातून बाहेर आलो. आजूबाजूला बघू लागलो. एवढ्यात आईजवळ येऊन म्हणाली, "काय रे बाळा, आचारी का बिचारी होऊन असा का बघत राहिलायस?" घाबऱ्या आवाजात मी म्हणालो, "अगं आई, आपल्या सोन्या गोट्यात नाही. तीही आचारी का बिचारी झाली." एवढ्या सोन्याची आई हंबरू लागली. त्या हंबरणाऱ्या गाईकडे बघत आई म्हणाली, "बाई, असं कुठं ठेवून आलीस ग तुझ्या लेकराला? कशी विसरलीस त्याला?" आणि माझ्याकडे वळून बघत ती म्हणाली, "बाबा चल, आजूबाजूच्या गल्लीबोळात कुठं आहे का बघू." आजूबाजूचे सगळे बोळ आणि गल्ली फिरून आलो. पाक संबंध गाव आम्ही पालथे घातले. वरावरा सगळीकडे हिंडून परत माघारी आलो. त्या गोट्याकडे बघत नव त्या गोट्याकडे बघवत नव्हते. गाय एकसारखी हंबरत होती. आपल्या सोन्यासाठी टाहो फोडत होती. काय करावे हे आम्हाला कळत नव्हते. मी रडकुंडीला येऊन दाराच्या एका पायरीवर गप्प बसून राहिलो. आई ही अंगणात उभी राहून ज्याला त्याला सांगू लागली. बघता बघता ही बातमी गावभर झाली. 50 लोक घरापुढे गोळा झाले. सांगावा मिळताच आमचे आप्पाही मळ्यातून घराकडे आले. घरात न जाता बाहेर पायरीवरच बसले. ढग गडगडावा तसे ते गरजले. जनावरं आल्या आल्या सगळं नीट बघायचं नाही का? त्या पोराला विचारायचं नाही कुठं आहे वासरू म्हणून? यावर आई कशीबशी म्हणाली, "येऊन बघूस तर पोरगं गेलं, मग कुणाला विचारायचं? विचारा आता आमच्या कर्माला." असा ताव काढत ते आईवर पुन्हा खेकसले आणि मग आमच्या एका गड्याला म्हणाले, "चंद्रप्पा, जा त्या राखोळीच्या पोराला घेऊन ये." दारापुढचे अंगण माणसांनी भरले होते. "जातोय कुठं? सापडल. कुठं तरी चुकलं असल." असे म्हणून लोक धीर देत होते. एवढ्यात राखोळीचा पोरगा आला. त्याच्या पाठोपाठ आई, आजी असे सारे लटांबळ आले होते. त्याला बघितल्या बघितल्या वरच्या पट्टीत सूर लावून आप्पांनी विचारलं, "होय रे हेद्र्या, ही कसली र राखण तुझी? कुठं गेलं र खोंड माझं?" आप्पाच्या आवाजानेच ते गार झाले. त्याच्या तोंडातून शब्द फुटेनासा झाला. हातपाय थरथर कापायला लागले. मग त्याची म्हातारी आजी धीर करून म्हणाली, "नकाजी पाटील त्याच्यावर ताव दारू." ते पहिलंच भिवून गाबगाब झाले. आप्पा उसळून बोलले, "ताव दारू नको तर काय मग? त्याच्या तोंडावरनं हात फिरवून इचारू? होय रे माझ्या लेकरा बाळा असे बोलू होय म्हातारे?" यातून काही निष्पन्न होईना हे पाहून एकजण म्हणाला, "हे बघा पाटील, हे एरंडाचं गुऱ्हाळ काय फायद्याचं?" आप्पांनी विचारले, "मग करूयात तर काय म्हणता?" असं करू, गावातनं 2 बत्त्या घेऊ. ह्या पोराला ह्या पोराला बी सगट घेऊ आणि कुठं कुठं चारायला गेली तो माळ सगळा पालथा घालून येऊ." ह्याला दुजोरा घेत दुसरा एकजण म्हणाला. आप्पांना ही गोष्ट पटली. मग वेळ न लावता गडी पाठवून 2 तिथे 4 बत्त्या मागवल्या आणि रात्री 8च्या सुमारास 50 पाऊणशे लोक सोन्याला बघायला माळाकडे निघाले. "मी येऊ का बरोबर?" असे विचारले तर नको म्हणतील. "अंधारात तुझं आणि तिथं काय गठळं पुरले? अंधारात तुझं आणि तिथं काय गठडं पुरले?" असे विचारतील. हे लक्षात घेऊन आप्पाच्या ध्यानात येणार नाही अशा बेताने मी त्या गर्दीत घुसलो. कुणाच्या तरी आडाआडीने चालत राहिलो. गाव मागे राहिले. अंधारात बुडून गेले. बत्तीच्या उजेडात आम्ही माळावर आलो. बघावे तिकडे आभाळागत पसरलेला माळ तुडवावा तितका थोडाच होता. राखोळीचा पोरगा म्हणेल तिकडे जात होतो. रात्री 8चे 9 झाले, 9चे 10 झाले. पाक सारा माळ तुडून कडमकाईच्या डोंगराजवळ आलो. एक भला मोठा राक्षस अंधारात मांडी घालून बसावा तसा तो डोंगर दिसत होता. रात्रीचे 11 वाजून गेले. डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ सगळा पालथा घालून झाला. सगळ्यांचीच निराशा झाली. मग एके जागी बसून थोडा वेळ खल केला आणि ओढ्यावगळीने तपास करत जायचे ठरले. काही जण ओढा बघत निघाले, काहींनी ओहळ धरले. त्यांच्या काटाकाटाने आम्ही जाऊ लागलो आणि एकाएकी माझ्या अंगावर काटा उभा राहिला. नकळत माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर आली. एकाएकी ती किंकाळी ऐकून सगळे घाबरून घट्ट झाले. काय झाले काय झाले करत सगळे माझ्याकडे धावले. गच्च डोळे मिटून आणि तोंड कुणाच्या तरी धोतराच्या सोग्यात खुपसून मी कसाबसा बोललो, "तिथं कोणीतरी बसलंय." "असं कुठं? अरे कुठं? काय? कोण बसलंय?" असे लोक विचारायला लागले. बरोबर अंदाज करत कुणीतरी म्हणाले, "अहो हे बघा,
ह्या वाघपड्याच्या गट्ट्याला पाहून भ्याला असेल हे ऐकून जरा धीर आला. हळूच डोळे उघडून बघितले तर खरोखरच वाळलेल्या वाघपट्ट्यांचा एक भला मोठा गठ्ठा मला दिसला आणि मनावरचे दडपण गेले. हे दडपण गेले आणि दुसरे आले. एके ठिकाणी गर्दी झालेली बघून बाजूच्या दुसऱ्या ओहळातून चाललेले आमचे आप्पा आणि त्यांच्याबरोबरचे 10 लोक धावत आमच्याकडे आले. मला बघून आप्पा चपापले. काय बोलावे त्यांना कळेनासे झाले. ते मला म्हणाले, "तू र कसा?" काही न बोलता मी गप्पच उभा राहिलो. तोंड उघडून बोलणार काय? मग पुन्हा त्यांनीच विचारलं, "अरे मला एक कळू न देता गुपचूप आलायस? तुझ्या आईला तर सांगून आलायस का?" न बोलता मी नुसती नकारार्थी मान हलवली आणि कपाळावर हात मारून अप्पा म्हणाले, "काय इधर कल्याणी पोरगं तुझं? मला एक नाही ते नाही, निदान घरात आईला तर सांगून यायचा नाही?" "अरे तू कुठं गडप झालास म्हणून काळजी करत बसली असेल किती?" मध्येच कोणीतरी भर घालत म्हणाले, "अहो आईच्या आतडे आहे ते. काळजी करणार तर साधी नाही, हरान काळजी." आणि बत्तीच्या उजेडात खाली वाकून माझ्या पायांकडे बघत आप्पा म्हणाले, "पोरा हे र काय? पायात काही न घालता अनवाणी आलायस? एवढं काय लागले पायाला? रगत बघते." आणि लोकांकडे बघून म्हणाले, "टिक्कीचा पाला कुठं दिसतोय का बघा." मग कुणीतरी टिकीचा पाला आणून त्याचा रस माझ्या त्या अंगठ्यावर पिळला. त्या पाल्याचाच लेप त्याच्यावर बसवला. एवढा उपचार झाला आणि मग माझ्याकडे पाठ करून खाली बसत आप्पा म्हणाले, "बाबा बस पाटकुळीवर. झालं एवढं रगड झालं. चला आता गप घरला जाऊ." मी मुकाट्याने पाटकुळीवर बसलो. सगळ्यांचाच हिरमोड झाला होता. एवढे हिंडल्याचा काही फायदा झाला नव्हता. सगळेच अबोल होऊन पाय उचलत होते. मध्यरात्र उलटल्यावर आम्ही घरी आलो. आई, अक्का, मावशी आणि शेजारच्या 4 बाया डोक्याला डोके लावून अंगणात बसून होत्या. आम्ही जवळ आलो की आईचा हुंदका कानावर आला. आप्पा म्हणाले, "काय झालं काय? असं काय?" कशीबशी उठून आई म्हणाली, "जरा चला की गोट्यात बघा चला. सोन्या गावला नाही नव्ह." काही न बोलता आईबरोबर आम्ही गोट्यात गेलो. सगळीकडे दूध पसरून गोठा सगळा दुधाने पांढरा दिसत होता. आप्पांनी विचारले, "दूध सांडलं वय?" आणखी एक हुंदका देऊन आई म्हणाली, "कशी असती आईची माया बघा. दूध कुठलं सांडतंय? अहो सोन्याच्या आईचा पाना आहे तो. आपोआप सडातनं धारा गळाल्यात." एकाएकी आप्पांनी विचारले, "अगं पण दावणीची गाय कुठं आहे? बघा की कशी दावण तोडून पळून गेली या." हंबरली आणि एकाएकी गप्पच झाली. हे बया आवाज का येईना म्हणून गोट्यात जाऊन बघते तर हे असं दिसलं. दावणीतले ते तुटके डाव्या हातात घेऊन चुकचुकल्यागत करत आप्पा म्हणाले, "काय म्हणायचं तर काय याला? अंगठ्या एवढं दावत तोडून ती पळाली तर कशी असल?" झोका दिल्यागत एक हात हलवून तो माझ्या तोंडाजवळ आणला आणि माझ्या गालाला एक गचवाटा घेत आई म्हणाली, "अहो मायाच असती आईची तशी. त्या लेकरासनी काय आहे त्याचं? बघा कसं पाटकुळीवर बसलाय निवांतपणे. उतर उतर माझ्या काळा. अरे सांगून जायचं नाही." असं म्हणून तिनं उचलून मला पोटाशी धरले आणि हपापल्यागत माझ्या तोंडावरून हात फिरवून म्हणाली, "अरे घाबरून घट्ट झाले होते की र मी इकडं. म्हणलं तू आणि कुठं बेपत्ता झालास. एक सोडून 7 पीळ पडले की र माझ्या आतड्याला. ठरविलं तर आता तुझ्या संग बोलायचंच नाही. पण नाही र माझं मन तेवढं घट्ट माझ्या सोन्या." मला भडभडून आले. एकाएकी डोळे डबडबले आणि कसाबसा आई म्हणून मी त्याच्या गळ्यात पडलो आणि कितीतरी वेळ आम्ही दोघेही मुसमुसून रडत राहिलो आणि अचानक समोर पाहतो तर गळ्यातलं दाव तुटलेल्या स्थितीत वासरासह गाय अंगणात उभी. कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ? व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.